मुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या मोठ्या खुलाशाची महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी होण्यापूर्वी अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत जवळपास 10 बैठका केल्या होत्या। दिल्लीत पत्रकार यांच्याशी गप्पा मारताना अजित पवार यांनी मनमोकळेपणाने ही कबुली दिली आहे। तर इतकंच नाही तर बैठकीला दिल्लीला जाताना आपण खास पेहरावात जायचो असं सुद्धा दादा म्हणाले। मास्क आणि टोपी घालून अजित पवार दिल्ली दौरा करायचे असंही त्यांनी म्हटलंय। अजित पवार यांनी नेमकी काय कबुली दिली आपण पाहूया। महायुतीत सहभागी होण्यापूर्वी जवळपास 10 बैठका झाल्या। अमित शहा यांच्यासोबत या सर्व बैठका होत्या। खास पेहराव करून आपण दिल्लीला जायचो असं अजित पवार यांनी म्हटलंय। मास्क आणि टोपी घालून दिल्ली दौरा करायचो अशीही त्यांनी माहिती दिली आहे। दिल्लीत पत्रकारांची गप्पा मारताना अजित पवार यांनी ही मनमोकळी कबुली दिली। दरम्यान अजित पवार यांच्या कबुलीवरून महाराष्ट्र विरोधातलं कपाट कधीपासून सुरू होतं हे कळतं असं संजय राऊत यांनी यावेळी म्हटलंय। पुढे घालून परक्याप घालून तोंडाला मुखवटे घालून बघा याचा अर्थ असा यांचं राजकारण किंवा यांचं कपट महाराष्ट्र संदर्भातलं किती आधीपासून सुरू होतं हे तुम्हाला आता हळूहळू स्पष्ट होत आहे। एकनाथ शिंदे हे आतापासून वेश बदलून जात नव्हते, तर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना अमित शहाला आपलं अहमद पटेलना भेटायलाही वेश पालटून जात होते। जेव्हा बीजेपीचं राज्य नव्हतं, केंद्रात काँग्रेसचं राजवट होती, तेव्हाही ते अहमद पटेल यांना कसे भेटायला जात होते हे पृथ्वीराज